संजय गायकवाडसह भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांना तडीपार करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड तसेच माजी आमदार विजयराज शिंदे या दोघांमध्ये सध्या आरोपाच्या फेऱ्या सुरू आहेत। संजय गायकवाड यांनी माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर त्यांच्याच शाळेतील आदिवासी शाळकरी मुलींच्या लैंगिक शोषणाचे आरोप केले आहे आणि या संदर्भात त्यांच्याकडे पुरावे असल्याचे सुद्धा आमदार गायकवाड यांनी म्हटले आहे। हे भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी सुद्धा आमदार गायकवाड यांना आव्हान देत पुरावा असल्यास सिद्ध करून दाखवावा असे आवाहन केले होते। मात्र आता वंचित बहुजन आघाडीने यामध्ये उडी घेतली असून ज्या आदिवासी शाळकरी मुलींचा आमदार संजय गायकवाड यांनी अपमान केला आहे त्या शाळकरी मुलींची आमदार संजय गायकवाड यांनी माफी मागावी आणि विजयराज शिंदे यांनी त्या शाळकरी मुलींचे शोषण केले असले तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी केली आहे। वंचित बहुजन आघाडीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोघांवर कारवाई करण्यासाठी जोरदार निदर्शने केली। आमदार संजय गायकवाड मुर्दाबाद, माजी आमदार विजयराज शिंदे मुर्दाबाद च्या घोषणा करत दोघांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईपर्यंत आमदार गायकवाड आणि माजी जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे या दोघांनाही जिल्ह्यातून तडीपार करावा अशा प्रकारची मागणी सुद्धा वंचित बहुजन आघाडीने केली आहे। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं। त्या निवेदनमध्ये आमची एक रास्त मागणी आहे की बुलढाणा विधानसभा आमदार शिंदे गटाचे संजय गायकवाड तसेच बीजेपीचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी 5-6 दिवस झाले वारंवार बेताल वक्तव्य करून खूप मोठ्या जिल्ह्यामध्ये सामाजिक आणि राजकीय असा संघर्ष उभा केला। मुद्दा माझा तो नाही, त्यांच्या वैयक्तिक राजकारणामध्ये त्यांनी काही करावं त्याच्याशी मला घेणं देणं नाही, परंतु त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये एक महत्त्वाचा मुद्दा संजय गायकवाड यांनी उपस्थित केला की विजयराज शिंदे यांची आदिवासी आश्रमशाळेतील मुलींचं लैंगिक शोषण हे विजयराज शिंदे हे राज्यमंगल कार्यालयात करत असतात। त्या वक्तव्याचा मी सर्वप्रथम अगोदरही निषेध केलेला आहे, आजही करतो, परंतु यामध्ये माझी मुख्य भूमिका व पक्षाची भूमिका हे आहे की विजयराज शिंदेकडचे जे लैंगिक छळाचे त्यांच्याकडे जे पुरावे संजय गायकवाड यांच्याकडे आहे त्यांनी ते पोलीस स्टेशनला रिसर्च हजर करावे आणि विजयराज शिंदेवरती तात्काळ गुन्हे दाखल करावे। आणि त्यांनी सुद्धा सांगितलंय की माझ्याकडे पुरावे आहे, मग पुरावे आहे तर का बरं तुम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करत नाही, काय अडचण आहे? पुरावे आहेत तर तुम्ही विजयराज शिंदे यांच्यावरती गुन्हा दाखलच केला पाहिजे। जर तुम्ही पुरावा असून सुद्धा FIR दाखल करत नसाल तर तुम्ही आदिवासी आश्रमशाळेतील मुलींची आदिवासी जमातीची पूर्ण माफी मागितली पाहिजे आणि आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू। आणि हे करत असताना जिल्हाधिकारी यांना आम्ही आज मागणी केलेली आहे, या दोघांच्या बेताल वक्तव्यामुळे आज मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा हा खूप यांच्यामुळे नामोशेष शोधण्याची प्रक्रिया चालू झाली की आहे असं वाटते। आणि आमची त्या माध्यमातून विनंती आहे की जोपर्यंत याची चौकशी समिती गठीत होत नाही तोपर्यंत विजयराज शिंदे भाजपा आमदार तथा शिंदे गटाचे संजय गायकवाड यांना जिल्ह्यातून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56-97 अन्वये जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावं आणि या सखोल प्रकरणाची सखोल चौकशी करून यामध्ये त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी, हे आमचं आजचं म्हणणं आहे।